ओके, वेलकम स्टुडंट्स. आय एम हिअर टू वेलकम ऑल. आज जो आपण टॉपिक बघणार आहोत तो आहे रोटेशनल डायनॅमिक्समधील एकदम जो सर्क्युलर मोशन आहे. जसं की मागच्या प्रिव्हियस सिलेबसमध्ये सर्क्युलर मोशन सेपरेट चॅप्टर ठेवलेला होता, पण यावेळेस त्यांनी सर्क्युलर मोशन हा पार्ट तुमच्यावाला म्हणजे मी तुम्हाला सांगतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनपर्यंत हे तुम्हाला 11वीमध्ये दिलं आहे आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे कम्प्लिटली रोटेशनल मोशनमध्ये त्यांनी मर्ज करून दिलं आहे. मग आज आपण हे जो राहिलेला सर्क्युलर मोशनचा जो टॉपिक आहे तो आपण कंप्लीट करूया. जसं की प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बँकिंग ऑफ रोड विषयी माहिती घेतली होती. ते बँकिंग ऑफ रोड काय असतं, आय थिंक सो यू गेटिंग आयडिया अबाउट द बँकिंग ऑफ रोड्स. हाईट कशी वाढत जाते, वेलॉसिटी किती असते, वेलॉसिटी किती ठेवावं लागते, मिनिमम किती असेल आणि मॅक्झिमम किती असेल. तसे की एक वेलॉसिटीचं रिलेशन भेटलं होतं v=√RG tan θ. ही जनरली सेफ स्पीड होतं आणि ह्या सेफ स्पीडवरती आपण अँगल म्हणजे जो इन्क्लिनेशन प्लेन होता, प्लेन ऑफ इन्क्लिनेशन, तो आपण डिफाईन करू शकतो. त्याची हाईट किती ठेवायची हे सुद्धा आपण तिथं डिसाईड करू शकतो. ओके, सो आज रोटेशनल मोशनमधील रोटेशनल डायनामिक्समधील अतिशय महत्त्वाचा पार्ट आपण घेणार आहोत. ओके, चला मग करू सुरुवात. सो अवर टॉपिक इज कोनिकल पेंडुलम. सो नेक्स्ट पॉईंट आहे कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम पेंडुलम आहे. पेंडुलम जर म्हणलं तर पेंडुलम काय असतो कोण सांगेल? सिंपल आहे, एक पॉईंट मास असतो. म्हणजे जनरली तुम्ही बॉब घेत असता, एक स्पेरिकल बॉब घेता आणि त्या स्पेरिकल बॉबला तुम्ही काय म्हणतात, तो इट इज अ पॉईंट मास अटॅच विथ इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. ठीक आहे, आणि ती स्ट्रिंग तुम्ही काय करता, एका व्हर्टिकल प्लेनमध्ये रिव्हॉल्व करता. जसं की बघू या ठिकाणी हा एक रिजिड सपोर्ट असेल. दिस इज द रिजिड सपोर्ट. दिसत असेल सर्वांना? मी असं कन्सिडर करतो की सर्वांना दिसतंय. आणि या रिजिड सपोर्टला तुम्ही एका रिजिड सपोर्टपासून एका पर्टिक्युलर लेंथवरती, दिस इज द लेंथ, दिस इज अ स्ट्रिंग ॲक्च्युअली इट इज अ इनएक्सटेन्सिबल अँड मासलेस स्ट्रिंग. जनरली आपण काय म्हणत असतो, इनएक्सटेन्सिबल आणि मासलेस स्ट्रिंग. कारण की ज्यावेळेस पेंडुलम आपण ज्याचे पेंडुलमचे जे कंडिशन्स आहेत त्या ज्यावेळेस आपण डिस्कस करायला घेतो त्यावेळेस आपल्याला पॉईंट मास कन्सिडर करावा लागतो आणि पॉईंट मास ज्याला अटॅच केला आहे ती जनरली घ्यावी लागते मासलेस स्ट्रिंग. ॲक्च्युअली मास राहत नाही, पण जनरली आपण म्हणजे मास ॲक्च्युअली प्रेझेंट असतं, पण एक केस कन्सिडर करताना आपण त्याला म्हणत असतो इट इज अ मासलेस अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. ओके, आणि या ठिकाणी एक छोटासा असा तुम्ही असा बॉब जॉईन केला असेल, हा बॉब स्पेरिकल बॉब. आता होतं काय, या स्पेरिकल बॉबला आपण काय म्हणत असतो, इट इज अ मासलेस ऑर इट इज अ पॉईंट मास. सिंपल आहे, तर आपण काय म्हणतो पॉईंट मास. या बॉबचा मास काय आहे, पॉईंट मास. ठीक आहे, मास पॉईंट मास म्हणता येईल का नाही, आपण एक जनरल पॉईंट कन्सिडर करतो. त्यानंतर हा या पद्धतीने आपण रिव्हॉल्व करत असतो एका व्हर्टिकल सर्कलमध्ये. मग इथून हा काय होणार, ही टॉप पोझिशन असेल, या टॉप पोझिशनवरती तो या प्रकारे मोशन परफॉर्म करणार आहे. ॲक्च्युअली हे जे मोशन झालं ते व्हर्टिकल सर्क्युलर मोशन झालं. म्हणजे हा एका प्लेनमध्ये बघा या पद्धतीनं असा एका व्हर्टिकल सर्क्युलर मोशन या ठिकाणी परफॉर्म करत असतो. हा असा फिरणार आहे, बरोबर. मग आता हे जे मोशन झालं हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन झालं. पण आपल्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन शिकायचं आहे का नाही, बरोबर. तर आपल्याला काय शिकायचं आहे, कोनिकल पेंडुलम. मग आता कोनिकल पेंडुलम म्हणजे हा जो बॉब दिला आहेत ना, हा बॉब आपण अशा प्लेनमध्ये रिव्हॉल्व करणार आहे का, त्याचं जे मोशन असलं पाहिजे ते एका व्हर्टिकल सर्क्युलर प्लेनमध्ये तो मूव्ह झाला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, या ठिकाणी हा तुमच्यावाली स्ट्रिंग असेल आणि या ठिकाणी हा बॉब जोडलेला असेल. तर जोपर्यंत हा असा फिरतोय तोपर्यंत हा काय असेल, एक पेंडुलम असेल, कारण की याचं पिरियडिक मोशन असणार आहे. आता तुम्ही काय केलं तर याला या पद्धतीनं फिरवलं, दिसतंय तुम्हाला सर्वांना बघा, याचं मोशन तुम्ही केलं आहे या पद्धतीनं. मग हे काय झालं रे, कोनिकल मोशन झालं आहे. हे काय झालं आहे, कोनिकल मोशन झालं. मग हे कोनिकल मोशन जे तुम्हाला दिसतंय तर त्याने काय केलं, एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म केलं. समजून घ्या, कुठलं मोशन परफॉर्म करतोय तो, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. मग आता बघूया त्याने जे परफॉर्म केलेलं मोशन आहे ते आहे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. मग या ठिकाणी ही स्ट्रिंग असेल, हा काय असणार आहे, म्हणजे जनरली इट इज अ रिजिड सपोर्ट, दिस इज अ स्ट्रिंग, इट इज अ इनएक्सटेन्सिबल अँड मासलेस स्ट्रिंग. नाव हियर इज अ बॉब which is actually performing the conical circular motion, conical horizontal circular motion. Now we fix that bob at this position and now this is revolving like that. This is revolving in a conical circular motion. It is a revolving conical circular motion. That means it performing the horizontal circular motion. क्लिअर झालं सर्वांना. सो हा बॉब जो आहे तो या पद्धतीने हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे.
हा बॉब ज्या अँगलपासून सोडला, दिस इज द अँगल थीटा. किती हाईट होती, तर ही हाईट आहे याची एवढी. आणि याने जे मोशन परफॉर्म केलं ते मोशन आहेत कोनिकल सर्कल, म्हणजे कोण त्याने परफॉर्म केला आहे सिंपल या पद्धतीने अशा ठिकाणी असेल तो. आता दिस इज द ॲक्च्युअल पोझिशन, म्हणून मी याला म्हणतो दिस इज सेंटर सी आणि दिस इज द रेडियस ऑफ दॅट हॉरिझॉन्टल सर्कल. ती रेडियस आहे आर एवढी. नाव ॲट दिस पोझिशन वी कॉल्ड ॲज P. नाव दिस बॉब इज परफॉर्मिंग दी हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. बॉब काय करतो, एक हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. मग ही काय असेल, याच्यावरली लेंथ असेल. बॉबचं वेट जे असणार आहे ते वेट कुठं असेल, डाऊनवर्डला. ओके. त्यानंतर जनरली ह्या स्ट्रिंगमध्ये काहीतरी आता बॉब आहेत, म्हणजे कुठला तरी फोर्स झाला, फोर्स कुठं आला, डाऊनवर्डला. मग फोर्स डाऊनवर्डला आला असेल तर स्ट्रिंगमध्ये काहीतरी टेन्शन येणार आहे. मग त्या टेन्शनची डायरेक्शन कुठं असते, टेन्शनची डायरेक्शन असते अपवर्डला. क्लिअर झालं, एकदम सिम्पल आहे. बॉब आहे, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आणि ते मोशन इट लुक लाईक्स अ कोन. मग इथे काय म्हणणार, स्पेरिकल बॉब इज परफॉर्म horizontal circular motion. मग आता जसं की एक पेंडुलम जर घेतला तर एक पेंडुलम पिरियॉडिक मोशन परफॉर्म करतो, ज्याचा काहीतरी टाईम पिरियड असतो. तो आपल्याला सगळ्यांना माहिती, T इज इक्वल टू 2π√ऑफ किती असतो, R/G, हे सगळ्यांना माहिती. पण जर आपण इथं जर घेतलं तर ह्या ठिकाणी हा काय करतो, एक सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. आणि हे कोणतं सर्क्युलर मोशन असणार आहे, तर हे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल. का नॉन युनिफॉर्म, कारण की याच्यावरची डायरेक्शन आणि वेलॉसिटी दोन्ही चेंजेस होणार आहे. म्हणजे डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी अँड मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी अँड डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी बोथ आर चेंजेस. दॅट्स वाय इट इज अ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग आता ह्या नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये आता आपल्याला काय करावं लागणार आहे, तर हा जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट म्हणजे हा जो बॉब आहे तो एक हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतोय, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनवरती फिरतोय. मग आता आपल्याला काय करावं लागेल, याच्यावर जे फोर्सेस ॲक्ट झाले ते फोर्सेस आपल्याला बघावं लागतील. पहिला त्याच्यावरती कुठला फोर्स ॲक्ट होणार आहे, कारण की हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो म्हणजे याचे जी डायरेक्शन आहे ती नेहमी टुवर्ड्स दी काय असेल, सेंटर असेल. त्याच्यावर एक फोर्स ॲक्ट झाला, तो कुठला असेल, सेंट्रिपिटल फोर्स. दिस इज द सेंट्रिपिटल फोर्स. तो नेहमी कुठं असणार आहे, कुठल्याही पॉईंटला जरी गेला तर तो नेहमी कुठं असेल, टुवर्ड्स दी सेंटर असणार आहे. मग आता आपण याच्यावरती अजून एक फोर्स आहे, टेन्शन. ह्या टेन्शनचे दोन कॉम्पोनंट्स, टेन्शनला रिझॉल्व करू. ओके, हा अँगल थीटा असेल तर या ठिकाणी अँगल येऊन जाणार आहे थीटा. हा असेल टी कॉस थीटा आणि इथला जो कॉम्पोनंट येऊन जाणार आहे तो आहे टी साइन थीटा. म्हणजे टी कॉस थीटा आणि टी साइन थीटा बोथ आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. मग आता झालं काय, तर टी कॉस थीटा बॅलन्स केला आहे. मग आपण म्हणणार ड्यू टू बॅलन्सिंग कंडिशन. सो ड्यू टू बॅलन्सिंग कंडिशन फर्स्ट weight of the bob is vertically downward and is balanced by कोणी बॅलन्स केला आहे, सो इट इज बॅलन्स बाय कोणी बॅलन्स केला आहे, टेन्शनचा जो एक कॉम्पोनंट आहे कुठला, वर्टिकल कॉम्पोनंट, कोणचा, टी कॉस थीटा. इट इज बॅलन्स बाय टी कॉस थीटा. मग याला कसं लिहिणार, सिंपल आहे, व्हेरी गुड. कसं लिहिणार, एम जी इज इक्वल टू किती असेल, टी कॉस थीटा. लिहिता येऊ शकतो. दिस इज इक्वेशन 1. तुम्ही किंवा तुम्हाला वाटलं असं लिहू शकता, टी कॉस थीटा इज इक्वल टू काय असेल, एम जी असेल. झालं. मग आता टी कॉस थीटा एम जीला बॅलन्स केला, मग टी साइन थीटा कोण बॅलन्स करणार आहे, तुम्ही अगोदर सांगितलं आहे, ज्यावेळेस बॉब हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो त्यावेळेस त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स, ज्या फोर्समुळं तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तो फोर्स कोणता असतो, तर त्या फोर्सचं नाव आहे सेंट्रिपिटल फोर्स. मग तो सेंट्रिपिटल फोर्सची डायरेक्शन कुठं असते, ऑब्वियसली कुठं असणार आहे, टुवर्ड दी सेंटर. ओके, सो नेक्स्ट दी सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट
ऑन दी स्पेरिकल बॉब इज किती असणार आहे तो असेल mv²/r इज इक्वल टू, त्याला कोणी बॅलन्स केलं आहे टी साइन थिटाने, किंवा तुम्ही याला असं लिहू शकता, ठीक आहे मी असंच लिहितो mv²/r इज इक्वल टू असेल टी साइन थिटा. याला जर सिम्पली असं जर लिहिलं तर टी साइन थिटा इज इक्वल टू काय असणार आहे mv²/r. हे झालं इक्वेशन सेकंड. ओके, पुढे काय करणार मग, ऑब्वियसली नेहमीप्रमाणे आपण करतो इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1. सो नेक्स्ट असेल डिवाइड इक्वेशन 2/1. कसं घेणार मग बघा, टी साइन थिटा डिवाइडेड बाय टी कॉस थिटा इज इक्वल टू असेल mv²/r मल्टिप्लाय बाय असणार आहे mg. मास अँड मास गेट कॅन्सल, टी अँड टी गेट कॅन्सल, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, दिस इज द टॅन थिटा अँड दिस टॅन थिटा इज इक्वल टू असेल v²/r मल्टिप्लाय बाय g एवढा. सो दिस इक्वेशन नंबर 3, मला म्हणतो इक्वेशन नंबर 3. क्लिअर झालं, एकदम इझी. काय केलं तर काय नाही, एक बॉब आहे, तो बॉब काय करतो आहे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो, पण ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याचा शेप जो आहे तो शेप कसा आहे कोनिकल आहे. सो इट परफॉर्म अ कोनिकल शेप हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. इन दॅट द बॅलन्सिंग कंडिशन म्हणजे पॉईंट पीला याच्यावर वेट कुठं होतं डाऊनवर्डला. सो हा एक फोर्स ॲक्ट झाला, त्याच्यावर जेवढे काही फोर्स ॲक्ट होत असते ते सगळे फोर्सेस आपण बघत असतो. हे आपण इक्वेशन ऑफ मोशनमध्ये घेतलं आहे, न्यूटन्स लॉ ऑफ मोशनमध्ये बॉडीवरती ॲक्ट होणारे जेवढे फोर्सेस आहेत तेवढे सगळे फोर्सेस आपल्याला काय करावं लागतं इक्वेशन ऑफ मोशनमध्ये टाकावं लागतं. आणि दिस इक्वेशन ऑफ मोशन इज कॉल्ड ॲज अ बॅलन्सिंग कंडिशन. हा पॉईंट पी होता तर वेट त्याच्यावर आलं डाऊनवर्ड डायरेक्शनला. त्यानंतर टेन्शन कुठं होतं स्ट्रिंगचं टुवर्ड्स द पॉईंट ऑफ सस्पेन्शन. दिस इज ॲक्च्युअली कॉल्ड ॲज अ पॉईंट ऑफ सस्पेन्शन. मग याचं जे टेन्शनची डायरेक्शन होती ती टेन्शनची डायरेक्शन कुठे आली पॉईंट ऑफ सस्पेन्शनकडे. मग हा टेन्शनसुद्धा एक फोर्स आहे. मग या फोर्सचे कुठले कॉम्पोनंट वेटला बॅलन्स करतोय तर काय करा टेन्शनला रिझॉल्व करा. मग टेन्शनचा एक कॉम्पोनंट आला टी कॉस थिटाने बॅलन्स केलं आहे वेटला. त्यानंतर टेन्शनचा दुसरा कॉम्पोनंट आला टी साइन थिटा बॅलन्स करतो. ॲक्च्युली टी साइन थिटा काय सांगतो टी साइन थिटाची डायरेक्शन टुवर्ड्स दी सेंटर आली आणि अजून एक फोर्स होता तो ॲक्च्युली टुवर्ड्स दी सेंटर होता आणि तो फोर्स कोणता होता तर तो फोर्स होता सेंट्रिपिटल फोर्स. ॲक्च्युली त्या फोर्समुळंच हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. क्लिअर झालं. मग काय घेतला mv²/r इज इक्वल टू टी साइन थिटा. मी याला फक्त असं लिहिलं टी साइन थिटा इज इक्वल टू mv²/r. इक्वेशन झालं सेकंड. मग आपण काय केलं हे इक्वेशन होतं फर्स्ट, हे इक्वेशन होतं सेकंड. 1/2 केलं आणि मला टॅन थिटा इज इक्वल टू भेटला आहे v²/rg. हे आलं इक्वेशन 3. आता इक्वेशन 3 पर्यंत तुम्ही कंप्लीट केलं असेलच. आता फाईन काय करायचं आहे बघा, मला काय फाईन करायचं आहे जर सिम्पल पेंडुलमचा टाईम जर येतो टी इज इक्वल टू 2π√r/g एवढा जर त्याचा टाईम पिरियड येत असेल तर कोनिकल पेंडुलमचा किती येणार आहे. कारण की सिम्पल पेंडुलममध्ये झालं काय तर हा जो बॉब होता हा सिम्पल एक व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत होता आणि ज्याला म्हणलं जर हाफ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. पण या ठिकाणी काय केलं याने हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. मग व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा टाईम पिरियड तर मी इझिली फाईन करू शकतो, पण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनचा टाईम पिरियड किती. मग त्याच्यासाठी कन्सेप्ट आहे आपली सर्क्युलर मोशनची आणि ती सर्क्युलर मोशनची कन्सेप्ट आपण या ठिकाणी युटिलाइज केली आणि त्याच्यावर आपण ॲक्च्युली फाईन करणार आहोत टाईम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. आपली मेन टास्क काय आहे टाईम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम फाईन करायची. आत्तापर्यंत आपण काय फाईन केलं तर हा अँगल किती असेल तो फाईन केला आणि तो अँगल भेटला आहे टॅन थिटा इज इक्वल टू v²/rg. बऱ्याच ठिकाणी आला आहे, ज्या ठिकाणी आपण सर्क्युलर मोशन घेतलं ना त्या ठिकाणी हा फॉर्म्युला कॉमन आला आहे टॅन थिटा इज इक्वल टू v²/rg. बँकिंग ऑफ रोडमध्ये सुद्धा हा आला. ओके, करायची सुरुवात. आता मी याला रब करतो आणि पुढे चालतो. ठीक आहे. आता जर आपण ट्रिग्नोमेट्री सिम्पल ट्रिग्नोमेट्री जर वापरलीत ना तर मला टॅन थिटाची व्हॅल्यू भेटेल. एकदम बेसिक ट्रिग्नोमेट्री. मग कशी फाईन करायची टॅन थिटाची व्हॅल्यू बघूया. चला आता हे जे दिसतं हा एक ट्रायंगल फॉर्म झाला राईट अँगल ट्रायंगल. ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्येच हा असणार आहे 90 डिग्री अपोजिट असेल त्याच्यावर ॲक्च्युअल हायपोटेनियस. हा अँगल असणार आहे थिटा. ही ॲडजस्टंट दिलेली आहे हाईट आणि ॲक्च्युअली सी पॉईंटपासून पॉईंट पी पर्यंत हे जे डिस्टन्स म्हणलं आहे दिस इज द रेडियस ऑफ सर्कल. मग याच्यावर मी व्हॅल्यू फाईन करू शकतो, साइन थिटा फाईन करू शकतो, कॉस थिटा फाईन करू शकतो, मी टॅन थिटा फाईन करू शकतो.
मग याच्यावर मी जर टॅन थिटा जर फाईंड केला, टॅन थिटा इज इक्वल टू किती येऊन जातो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग टॅन थिटा किती असतो, अपोजिट डिवायडेड बाय ॲडजसंट. अपोजिट किती आहे आर, ॲडजसंट किती आहे एच. क्लिअर झालं. मग मला टॅन थिटाची व्हॅल्यू भेटली, किती आली आर अपॉन एच. मी याला सबस्टिट्यूट करणार. सो नेक्स्ट सबस्टिट्यूट इन इक्वेशन 3. मग याला जर इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट करायचं ठरलं तर किती होऊन जाणार आहे, आर अपॉन एच इज इक्वल टू, चला आर अपॉन एच टॅन थिटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, काय येऊन जाणार आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर मल्टिप्लाय बाय जी. सिम्प्लिफाय जर केलं तर ह्या आरने इकडं मल्टिप्लाय केलं म्हणजे इथं असेल जी अपॉन एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आणि याला मी सिम्पली लिहू शकतो व्ही अपॉन आर इज इक्वल टू रूट ऑफ जी अपॉन एच. ओके, बट what is the definition of periodic motion or what is the definition of time period? But by the definition of time period or periodic time ची डेफिनेशन कधी असते, t is equal to circumference upon velocity. मग सर्कम्फरन्स किती असणार आहे या सर्क्युलरचा, या सर्कलचा सर्कम्फरन्स किती, ऑब्वियसली तो असतो 2πr. किती वेलॉसिटीना फिरतोय, ती वेलॉसिटी जी याला प्रोव्हाइड करणार आहे ती म्हणजे v. मग तुमचं रिलेशन काय आलं, t इज इक्वल टू 2πr अपॉन v. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ r अपॉन v, आपले काय आहे v अपॉन r. r अपॉन v किती असेल, v अपॉन r आहे रूट ऑफ g अपॉन h. r अपॉन v किती असणार आहे, रूट ऑफ h अपॉन g. सो नेक्स्ट t इज इक्वल टू 2π रूट ऑफ असेल किती h अपॉन जी. व्हॅल्यू घेऊन जाते t इज इक्वल टू 2π रूट ऑफ असेल h अपॉन जी. याला म्हणतो मी दिस इज द इक्वेशन 4. मग तुमचा आन्सर संपला आहे का, नाही अजून तुमचा आन्सर अजून संपलेलं नाही. कसं तर बघा, हाईट मला फाईंड करावं लागेल ना, किती हाईट, म्हणजे याच्यामध्ये मला टाईम पिरियड भेटेल. जी तर काय आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. टाईम पिरियड डिपेंड कशावरती आला, हाईटवरती. अजून डिपेंड्स कशावरती आला, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरती. मग ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कुठं बदलणार, तुम्ही पेंडुलम कुठं घेऊन जाणार आहे, इक्विटोरियलला ठेवणार आहे. ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होणार कशी, जी प्राईम इज इक्वल टू जी मायनस ओमेगा स्क्वेअर आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय कॉस लॅम्बडा. व्हॅल्यू टाकून द्या, तुम्हाला आन्सर भेटेल. हे ग्रॅव्हिटेशनमध्ये घेतलं. एक पोलला जर घेऊन गेले तर जे इफेक्टिव्ह ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी परत फॉर्म्युला तो जी प्राईम इज इक्वल टू जी मायनस आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय कॉस लॅम्बडा. हा फॉर्म्युला इथं वापरून तुम्ही याचा टाईम पिरियड फाईंड करू शकता. क्लिअर झालं. ओके, बट अजून हाईट राहिली ना, मग ट्रिग्नोमेट्रीवरून हाईटची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला. कसं, चला इथं हाईटची व्हॅल्यू किती होणार आहे, बट एच इज इक्वल टू, चला मग एच कसा फाईंड करणार, ॲडजसंट म्हणजे वापरायचं कोणाला, कॉस थिटा. कॉस थिटा इज इक्वल टू असेल किती एच अपॉन एल, म्हणजे एच इज इक्वल टू आलेला आहे एल कॉस थिटा. ठीक आहे, मग टाकून देऊ. बट एच इज इक्वल टू किती आलेला आहे एल कॉस थिटा. मग एच इज इक्वल टू एल कॉस थिटा जर आला असेल, मी रफ करतो आणि इथं लिहितो. तुमच्याला टाईम पिरियड येऊन जाणार आहे टी इज इक्वल टू 2π रूट ऑफ असेल एल कॉस थिटा अपॉन जी. सो दिस इज द इक्वेशन फॉर, याला काय म्हणणार, दिस is the equation for time period of or periodic time of conical pendulum. हा पिरियडिक टाइम असेल कशाचा, कोनिकल पेंडुलमचा. किती आला, टी इज इक्वल टू 2π रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी. सोपं होता एकदम, लॉलीपॉप, काहीच नाही. हे ऑलरेडी तुमचं बऱ्यापैकी झालं होतं, मी फक्त एकदा रिवाईज केलं. ठीक आहे, ओके. ह्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी देईन, फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन. फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन किती असणार आहे, 1/t म्हणजे काय असते, फ्रिक्वेन्सी असते. म्हणजेच एन इज इक्वल टू असणार आहे 1/t म्हणजे 1/2π रूट ऑफ जी अपॉन किती असेल एल कॉस थिटा. दिस इज द ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन. ओके, बघा आता या ठिकाणी जे कोनिकल पेंडुलममध्ये याने जे सर्क्युलर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म केलं, हे डिपेंड्स कशा, म्हणजे याचा जो पिरियडिक टाईम आहे तो कशावरती डिपेंड आला, लेंथवरती. लेंथ जर वाढली
तर याचा टाईम पिरियड वाढणार आहे आणि मोशन स्लो होणार आहे. आणि लेंथ जर कमी केली त्याचा टाईम पिरियड कमी होऊन जाईल आणि मोशन फास्ट असेल. दुसरं कशावरती? ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू इक्वेटोरला काय असते तुम्हाला माहिती आहे, पोलला काय असणार आहे हे पण तुम्हाला माहिती आहे. त्याच्यावरून तुम्ही याचा टाईम पिरियड इझिली फाईंड करू शकता. आणि दुसरी गोष्ट आहे अँगल. हा अँगल कोणचा आहे? तर हा अँगल ऑफ इन्क्लिनेशन, हा प्लेनचा अँगल किती आहे. हा जेवढा कमी असेल ना, जेवढा कमी असेल तेवढं मोशन काय असणार आहे? फास्ट असणार आहे. मग कमी किती? समजा मी इथं जर ठेवला तर हा फास्टली मोशन परफॉर्म करेल, वाढवला तर हा अजून स्लोली मोशन परफॉर्म करेल, वाढवला तर अजून स्लोली मोशन परफॉर्म करेल, अजून वाढवलं तर अजून स्लोली मोशन परफॉर्म करेल, अजून इन्क्रीज केलं तर अजून स्लोली मोशन परफॉर्म करेल. म्हणजे एक पिरियडिक मोशन परफॉर्म करायचा टाईम काय होत जाईल? वाढत जाईल जर तो क्लोज टू द पॉईंट असेल तर. आणि जर आपण असा एक्सटेंड करत चाललो त्याचा टाईम पिरियड काय होत जाणार आहे? वाढत जाणार आहे. मोशन काय असणार? स्लो असणार. दिस इज अबाउट दी कोनिकल पेंडुलम. सो आय थिंक यू आर गेटिंग आयडिया अबाउट दी कोनिकल पेंडुलम. यानंतर आपण चालणार आहोत ॲक्च्युअल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. 2 मिनटात हे स्टॉप करून तुम्ही याला कंप्लीट करू शकता. ओके, चलायचं पुढं. सो नेक्स्ट पॉईंट आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. अतिशय महत्त्वाचा पॉईंट. जनरल एखाद्या कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये यावरती क्वेश्चन असतोच. खूप मोठा पॉईंट आहे, त्यामुळं बी पेशन्स ठेवा काहीतरी आता, कारण की पॉईंट मोठा आहे आणि समजण्यासारखा पण आहे, इझी आहे खूप. चला मग करूया सुरुवात. सो नेक्स्ट पॉईंट इज व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ठीक, आता हे जे मी पॉईंट्स घेतो हे सगळे बोर्डसाठी कॉम्पिटेटिव्हसाठी फक्त याच्यावाले जे पॉईंट्स आहेत ते म्हणजे याच्यावाले जे इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन्स. आता म्हणजे पॉईंट संपला, चॅप्टर संपला की म्हणजे सर्क्युलर मोशन संपल्यानंतर मी तुम्हाला एक चार्ट बनवून देतो, त्या चार्टमध्ये हे सगळं लागणार आहे. सो नेक्स्ट इज व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. दिस इज द पॉईंट ॲक्च्युअली. सो हियर इज व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. मग आता हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होतं ना, हे ॲक्च्युअली 2 वेनी होतं. कसं? समजा एक व्हील घेतली, व्हील फॉर एक्झाम्पल असं पकडूया की ही एक सर्क्युलर व्हील आहे. मग याचा फॉर एक्झाम्पल एवढा पॉईंट जो आहे असा एवढा पॉईंट, ही एक सर्क्युलर व्हील आहे, दिसते सर्वांना. सो ही एक सर्क्युलर व्हील आहे. आता ही सर्क्युलर व्हील तुम्हाला 2 प्रकारे फिरवता येऊ शकते. मग कशी 2 प्रकारे? समजा तुम्ही याला मोटार जोडू शकता आणि ती व्हील रोटेट करू शकता. गणपतीच्या पाठीमागे चक्र असतं ना, ते चक्र, ते कसं फिरवलं तुम्ही? मोटार लावून. आणि दुसरं तेच चक्र इन दी ग्रॅव्हिटीमध्ये तुम्ही फिरवता येईल का? इन दी ग्रॅव्हिटी. मग ग्रॅव्हिटी म्हणजे इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटीने फिरवता येऊ शकतं का? तो दुसरा पॉईंट. जसं की मोटारनी जर आपण त्याला फिरवायला घेतलं तर त्याच्या कुठल्याही पॉईंटला एखादा पॉईंट जरी सोडला तरी त्याच्या प्रत्येक पॉईंटवर जेवढी व्हेलॉसिटी आहे ती प्रत्येक पॉईंटवर काय असणार आहे? सेमच असणार आहे. का बरं? तर तुम्ही याला मॅन्युअली फिरवताय. पण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही काय करणार आहे? अंडर दी इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी, समजून घ्या व्यवस्थित. अंडर दी इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी एक ऑब्जेक्ट आहे, तो त्या सर्कलवरती फिरतोय. मग त्या अंडर दी इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटीमध्ये त्याची व्हेलॉसिटी काय असेल? डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी काय असणार आहे? मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी काय असणार आहे? टेन्शन किती असणार आहे? जी स्ट्रिंग तुम्ही अटॅच केली ती स्ट्रिंगचं टेन्शन किती असेल? आणि दुसरं एनर्जी, जी टोटल एनर्जी किती असेल, कायनेटिक एनर्जी किती असणार आहे आणि पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला आता इथं व्हेरीफाय करायचे. चला मग करूया सुरुवात. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी आपण घेणार आहे. ॲक्च्युअली 2 वेनी होतं, एक मॅन्युअली होतं. मॅन्युअली म्हणजे एक मोटार जनरली असेल ती जोडलेली असेल, आणि दुसरं आहे अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. आणि आपण जे घेणार आहे ते म्हणजे असेल व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. अ पार्टिकल ऑर अ बॉब इज परफॉर्मिंग द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. सो इथं लिहून देतो अ बॉब. आता मी प्रत्येक वेळेस इथं बॉब घेणार आहे. अ बॉब इज परफॉर्म the vertical circular motion under the effect of gravity. मग आता काय केलं तर बघूया. मी काय केलं, एक सेंटर आहे, ते सेंटरपासून एक स्ट्रिंग घेतली. ही स्ट्रिंग असेल ती एका पॉईंटला ठेवली आहे. जो पॉईंट आहे त्या पॉईंटला म्हणलेलो आहे मी बी.
त्या स्ट्रिंगला दिस इज अ मासलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग, दिस इज अ मासलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. याची लेंथ किती आहे यल एवढी. ॲक्च्युअली आता पुढे ज्यावेळेस सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे सांगतो मी, काळजी नका करू. दिस इज द बॉब विच इज प्लेस ॲट दी पोझिशन बी. नेक्स्ट काय केलं, मी याला एवढी एनर्जी दिली. कुठली एनर्जी, तर आता ज्यावेळेस तो रेस्ट आहे त्यावेळेस तिथं असेल त्याच्यावाली पोटेन्शियल एनर्जी, आणि ज्यावेळेस मी याला मोशनमध्ये घेणार आहे त्यावेळेस त्याच्यावाली असणार आहे कायनेटिक एनर्जी, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय होऊन जाईल, झिरो होऊन जाईल. क्लिअर झालं. मग आता याला काय केलं आपण, एवढी व्हेलॉसिटी प्रोव्हाइड केली, म्हणजे एनर्जी दिली. किती एनर्जी दिली, काहीतरी एनर्जी दिली. कुठली एनर्जी, कायनेटिक एनर्जी. ज्या कायनेटिक एनर्जीमुळे याच्यावालं जे पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन हे तू कशामध्ये झालं, कायनेटिक एनर्जीमध्ये. आणि हा जो बॉब होता, हा बॉब असा आपण फिरवला, हा बॉब अशा पद्धतीने आपण फिरवला, सेंटर फिक्स ठेवला आणि असा रोटेट करायला सुरुवात केली. हा बॉब या पद्धतीनं हे मोशन परफॉर्म करतोय. ओके. आता हा ॲक्च्युअली त्याचा सेंटर असेल. हा बॉब पहिल्यांदा ह्या पोझिशनला गेला, त्यानंतर तो या वरच्या पोझिशनला गेला, त्यानंतर तो या इथल्या पोझिशनला गेला. आता काय करतो मी, थोडंसं याच्यामध्ये बॉब तेवढाचे सेंटर आणि हे एक झालं त्याच्यावर सर्क्युलर मोशन. सो दिस इज ॲक्च्युअली सेंटर अँड फ्रॉम धिस सेंटर इज परफॉर्मिंग दी सर्क्युलर मोशन. Here one, and I think this circle is not clear. ओ, समजून घ्या, हा सेंटर आहे ओ. ही पोझिशन होती त्या बॉबला. ॲक्च्युअली मी ज्या पोझिशनपासून एनर्जी प्रोव्हाइड केली, त्यानंतर ही इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग होती. या इनएक्सटेन्सिबलची जी लेंथ होती यल, पण आता ती या सर्क्युलर मोशनची काय झाली, रेडियस. त्यानंतर पुढे काय होणार आहे, तर हा बॉब जो होता त्याला मी व्हेलॉसिटी दिली. तो व्हेलॉसिटी दिल्यानंतर पॉईंट डी या ठिकाणी पोहोचला, पॉईंट डी या ठिकाणी पोहोचला. ठीक आहे. ओके. त्यानंतर पॉईंट डी पासून सुद्धा त्याची एनर्जी एवढी जास्त होती की तो पॉईंट डीला न जाता पॉईंट ए या ठिकाणी गेला आहे. हे तुमचं झालं असेल तर मी याला रफ करतो. आय थिंक हे तुमचं झालं असेल. कुठे गेला, पॉईंट ए या ठिकाणी गेला. चला मग आता इथे अँगल किती आला, या ठिकाणी तर असेल 90 डिग्री, पण हा कम्प्लीट किती असणार आहे 180 डिग्री. आता झालं काय, ज्यावेळेस तो पॉईंट ए या ठिकाणी पोहोचला त्यावेळेस जर याच्यावर वेट जर बघितलं, म्हणजे वेट हा एक फोर्स झाला ना, तो वेट कुठं असेल, पॉईंट बी या पोझिशनला बघितलं तर वेट कुठं आलेलं होतं, डाऊनवर्डला. सीला जरी गेला तरी सुद्धा वेट कुठं होतं, डाऊनवर्डला. आणि पॉईंट एला जरी गेला तरी वेट कुठं होतं, डाऊनवर्डला. झालं. त्यानंतर आता ही स्ट्रिंग आहे, हा बॉब आहे, मग याच्यामध्ये काहीतरी टेन्शन असेलच ना. मग पॉईंट बीला टेन्शन कुठं होतं, अपवर्ड पोझिशनला. पॉईंट डीला टेन्शन कुठं होतं, टुवर्ड्स दी सेंटर. अँड पॉईंट एला टेन्शन कुठं होतं, टुवर्ड्स दी सेंटर. पण या पॉईंट एला ज्यावेळेस तो पोहोचला त्यावेळेस असं झालं की आपण जेवढी त्याला एनर्जी प्रोव्हाइड केली ती एनर्जी या ठिकाणी रेस्ट झाली. बस त्यांनी कुठपर्यंत पोहोचला, फक्त तो एपर्यंतच. मग इथून पुढे एनर्जी नाही आहे त्याला. पण इथं काय झालं, इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट झाल्यामुळं या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट झाल्यामुळं हा ऑब्जेक्ट एपासून खाली यायला सुरुवात झाली. मग एपासून कुठं आला, तर तो ऑब्जेक्ट आलेला आहे, म्हणजे बॉब जो आलेला आहे तो या ठिकाणी कुठे पोहोचला, सी या ठिकाणी पोहोचला. सो बॉब इज रीच ॲट दी पॉईंट सी. हा बॉब पॉईंट सी या ठिकाणी पोहोचला. दिस इज रेडियस आर, दिस इज ऑल्सो रेडियस आर, दिस इज ऑल्सो रेडियस आर. मग पॉईंट सीला जर पोहोचला तर मग पॉईंट सीला हे जे मोशन झालं, हे जे मोशन झालं, हे मोशन कशामुळे झालं, तर हे मोशन झालं आहे अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. सी पासून परत कुठं आला, बी पर्यंत. पण वेलॉसिटी काय, मॅक्झिमम. मग ह्या ठिकाणी जर मी त्याला काहीतरी वेलॉसिटी दिली असेल 2 मीटर पर सेकंड, तो 2 मीटर पर सेकंड निघाला आहे पॉईंट एला. पण ग्रॅव्हिटीमुळं परत तो पॉईंट सी आला, परत पॉईंट बीला आला, परत त्याला तेवढीच वेलॉसिटी भेटली. ही वेलॉसिटी कोणी दिली, एक्स्टर्नली प्रोव्हाइड केली का, अजिबात नाही. तर त्याला नंतर जी वेलॉसिटी भेटली ती कशामुळे भेटली, ग्रॅव्हिटीमुळे भेटली.
सो दॅट्स वाय दिस मोशन इज अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणून याला म्हणलं जातं हे जे मोशन आहे कशाच्या इफेक्टमध्ये आहे, ग्रॅव्हिटीच्या इफेक्टमध्ये आहे. ओके, सो यू गेट द आयडिया अबाउट दी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. हे झालं ॲक्च्युली त्याच्यावालं व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता आपल्याला करायचं काय या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये, व्यवस्थित समजून घ्या. ह्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये मला काही पॅरामीटर्स फाईंड करायचे. ॲक्च्युली याच्यावरती किती फोर्सेस ॲक्ट झाले, 2. कुठले 2? 2 म्हणता येईल का 3? 3. का बरं, हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय म्हणून याच्यावर एक फोर्स ॲक्ट झाला, तो कोणचा, सेंट्रिपिटल फोर्स. दुसरा ग्रॅव्हिटीने ॲक्ट केलेला म्हणजे त्याच्यावर वेट असेल ते कुठं आलं, डाऊनवर्डला, म्हणजे फोर्स ड्यू टू वेट असेल. आणि तिसरं कसं आहे, तर ह्या स्ट्रिंग आणि याच्यामध्ये काहीतरी टेन्शन असेल ना, मग फोर्स ड्यू टू काय असेल, टेन्शन. क्लिअर झालं. आता हे मोशन कशा पद्धतीचं असणार आहे बघू. काय होतं आहे, तर या प्रत्येक ठिकाणी जो ऑब्जेक्ट हा जो बॉब आहे हा ज्यावेळेस मोशन परफॉर्म करतो त्यावेळेस या प्रत्येक ठिकाणी त्याची डायरेक्शन चेंज होते, डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी चेंज होते. इथं जर बघितलं तर ही आली याच्यावरली डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी या डायरेक्शनला, इथं जर बघितलं तर ही आली त्याच्यावरली डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इकडं, इथं जर गेलो तर दिस इज द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी, आणि या ठिकाणी जर आलो दिस इज द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. दिस इज वेलॉसिटी ॲट पॉईंट बी, दिस इज वेलॉसिटी ॲट पॉईंट डी, दिस इज वेलॉसिटी ॲट पॉईंट ए अँड दिस इज वेलॉसिटी ॲट पॉईंट सी. मग ह्या प्रत्येक ठिकाणी ज्याची जी वेलॉसिटी होती, डायरेक्शन तर चेंज झालीच पण सोबत त्याच्यावरली मॅग्निट्यूडसुद्धा चेंज होते. मग ज्यावेळेस डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही चेंज होता म्हणजे हा बॉब जो आहे तो या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनवरती त्याचं जे मोशन आलं आहे ते नॉन युनिफॉर्म मोशन आहे. क्लिअर झालं सर्वांना. नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, ज्या ठिकाणी डायरेक्शन, वेलॉसिटीची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही बदलते, म्हणून हे जे मोशन आलं हे काय आलं आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, मग आता आपल्याला करायचं काय, ही वेलॉसिटी फाईंड करायची. वेलॉसिटी ॲट पॉईंट बी, वेलॉसिटी ॲट पॉईंट डी. आता काय असणार आहे, वेलॉसिटी ॲट पॉईंट डी आणि वेलॉसिटी ॲट पॉईंट सी दोन्ही सारखेच आहे. मग आपल्याला काय फाईंड करायचं, फक्त टॉप पॉईंटला वेलॉसिटी किती आहे आणि बॉटम पॉईंटला वेलॉसिटी किती आहे, आणि थर्ड पॉईंट हॉरिझॉन्टल वेलॉसिटी किती. म्हणजे 3 कंडिशन, वेलॉसिटी ॲट टॉप पोझिशन, वेलॉसिटी ॲट बॉटम पोझिशन आणि वेलॉसिटी ॲट हॉरिझॉन्टल पोझिशन. ओके, त्यानंतर आपल्याला पुढं फाईंड करायचं टेन्शन, डिफरन्स बिटवीन द टेन्शन ॲट पॉईंट ए अँड टेन्शन ॲट पॉईंट बी, हा सेकंड पॉईंट. आणि लास्ट म्हणजे अतिशय महत्त्वाचा पॉईंट फाईंड करायचा तो म्हणजे याच्यावाली कायनेटिक एनर्जी ॲट टॉप पोझिशन किती आहे, पोटेन्शियल एनर्जी ॲट टॉप पोझिशन किती आहे, त्यानंतर टोटल एनर्जी ॲट टॉप पोझिशन किती. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी ॲट बॉटम पोझिशन किती, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी ॲट हॉरिझॉन्टल पोझिशनवर किती, हे सगळे पॅरामीटर फाईंड करायचे. करायची सुरुवात. मग चला, आतापर्यंत तुम्हाला हे समजलं असेल की एक बॉब व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कसं परफॉर्म करतो. मग इथं लिहून देतो मी, अ बॉब इज परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर दी, इथं लिहून देतो अंडर दी इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी, अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. इथं लिहितो मी वेन अ बॉब, कोणचा बॉब आहे, स्पेरिकल बॉब. अ स्पेरिकल बॉब इज अटॅच with massless inextensible string to perform vertical circular motion. तो काय करतोय, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. आता ह्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये काय झालं, डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी अँड मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी बोथ आर चेंजेस. दॅट्स वाय दिस व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इथे लिहून देतो, इन दिस केस the direction of or the magnitude and direction of velocity, both are change. So this motion is non-uniform circular motion. सोपं आहे ना. बघा, पॉईंट बी ला होता
वेलॉसिटी काहीतरी दिली, पण ज्यावेळेस तो पॉईंट डीला पोहोचला त्यावेळेस त्याचं वेट कुठं होतं, डाऊनवर्डला. मग ही ग्रॅव्हिटी त्याच्यावर काहीतरी ॲक्ट होणार आहे. या ग्रॅव्हिटीमुळे इथं काहीतरी स्पीड कमी होईल. पॉईंट एला पोहोचला, परत ग्रॅव्हिटी काही ठिकाणी ॲक्ट होईल, परत त्याचं स्पीड तर कमी करायचा प्रयत्न करेल. मग स्पीड कसं कमी होणार, तर टेन्शन चेंज होणार. ज्यावेळेस तो पॉईंट एला पोहोचणार त्यावेळेस आपल्याला असं केस कन्सिडर करायची का टेन्शन काय आहे, 0. हा टेन्शन कॉम्पोनंट काय आहे, 0. मग हा टेन्शन 0 म्हणजे असा वरती आला, ही स्ट्रिंग थोडीशी टेन्शन कमी होणार आणि टेन्शन कमी झाल्यामुळं हा बॉब असा खाली येणार. हा टेन्शन जर तसंच असतं तर तो खाली आला असता का, नाही, कारण की त्याला होल्ड करून ठेवलं असतं. पण ग्रॅव्हिटीमुळं टेन्शन काय झालं, लूज झालं. टेन्शन लूज झाल्यामुळे तो खाली आला. ओके, क्लिअर झालं. सो द मोशन इज काय असणार, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, सिंपल घेतलं बघा. द स्पेरिकल बॉब इज परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी वेन स्पेरिकल बॉब इज अटॅच, स्पेरिकल बॉब इज अटॅच with massless inextensible string to perform vertical circular motion. In this case the magnitude and direction of velocity both are changes, so the motion is non-uniform motion. मग पुढे घेतो मी, the force किंवा the forces acting on a bob when is at point P is at point P is, तो कुठं असताना ॲट पॉईंट पीला असताना त्या बॉबवरती किती फोर्सेस ॲक्ट झाले ते आता आपण बघूया. ओके, आता जर व्यवस्थित बघितलं तर मी काय सांगितलं, द फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉब व्हेन इज ॲट पॉईंट पी. आता काय झालं, तो जो बॉब आहे तो पॉईंट पीला आहे. मग बॉब कुठे आहे, पॉईंट पी. आता मी वेलॉसिटी तात्पुरती याला थोडं काढून घेतो. बॉब कुठे ठेवायचा, पॉईंट पीला. मग पॉईंट पी ही जी पोझिशन आहे या ठिकाणी ही असेल पॉईंट पी ही पोझिशन. मग आता बॉब हा पॉईंट पी या पोझिशनला गेला, इज मेकिंग an angle theta with the string आहे का या ठिकाणी अँगल थीटा, बघा रे या ठिकाणी अँगल थीटा. स्ट्रिंग या ठिकाणी पाहिजे होती, आता स्ट्रिंग कुठे या ठिकाणी. दिस इज द पोझिशन पी. बॉब कुठं आला आहे, पोझिशन पीला. हे टेन्शन असेल. पुढं म्हणणार किती फोर्सेस ॲक्ट झाले, तर पहिला फोर्स असेल वेट कुठं आलं त्याच्यावालं, डाऊनवर्डला. ओके, द फोर्स इज ॲक्टिंग ऑन द बॉब व्हेन ॲट पॉईंट पी इज मेकिंग an angle theta with the string. The weight is acting downward and tension T is along the string. वेट कुठं आहे, वेट काय, mg डाऊनवर्डला आणि टेन्शन कुठं आहे, अपवर्डला, अलॉंग द डायरेक्शन ऑफ स्ट्रिंग. मग आता जर वेट कॉम्पोनंट जर आपण रिझॉल्व केला, मी आता वेट कॉम्पोनंट या ठिकाणी रिझॉल्व करतो. वेट कॉम्पोनंट जर रिझॉल्व केला, हा अँगल थीटा असेल तर अँगल किती होऊन जाणार आहे, थीटा. हा किती असेल, mg cos थीटा. आणि त्यानंतर याला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर कॉम्पोनंट जो असेल तो असणार आहे mg sin थीटा. जनरली या पद्धतीने परपेंडिक्युलर कॉम्पोनंट आला, हा त्याच्यावाला वेट कॉम्पोनंट असेल, वेट mg. ठीक आहे, घेऊ शकता. तुम्ही लॉ ऑफ पॅरलोग्राम वापरून तुम्ही याच्यावाला mg sin थीटा फाईंड करू शकता आणि mg cos थीटा इझिली फाईंड करू शकता. जनरल रिझॉल्व केलं. मग पुढे काय म्हणणार, द वेट इज resolve to mutual perpendicular components. मग हे दोन परपेंडिक्युलर कॉम्पोनंट्स कोणते आहे, mg cos थीटा इज अलॉंग द डायरेक्शन ऑफ स्ट्रिंग अँड mg sin थीटा इज अ परपेंडिक्युलर टू द स्ट्रिंग असं म्हणू शकतो, किंवा इट इज अ टँजेन्शियल टू द स्ट्रिंग सुद्धा म्हणू शकतो. सो वन इज mg cos थीटा is along the direction of string
along the direction of string and mg sin theta is tangentially to the string, tangential to the string. या दोन गोष्टी क्लिअर झालं सर्वांना? एकदम इझी. बघा मी काय सांगितलं होतं, बॉबची पोझिशन सांगितली, बॉब कुठं आहे, पॉईंट पीला. मी बघा समजून घ्या, हे पॉईंट पीला मी काय का घेतलं पॉईंट पीला, तर मला एक गोष्ट बघायची आहे, ज्यावेळेस बॉब हा पॉईंट पीला असेल ना, कुठे पॉईंट पीला, त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी किती असेल. म्हणजे जर मला समजलं की बॉबची पॉईंट पीला व्हेलॉसिटी किती, जर ते मी एक रिलेशन फाईंड केलं तर मी त्याची व्हेलॉसिटी प्रत्येक पोझिशनला फाईंड करू शकतो. मग ती मी डीला फाईंड करू शकतो म्हणजे ती हॉरिझॉन्टल येऊन जाणार, मी ती एला फाईंड करू शकतो म्हणजे ती टॉपला असेल, मी त्याची बॉटमला, अशी प्रत्येक ठिकाणी मी त्याची व्हेलॉसिटी इझिली फाईंड करू शकतो. तेच तर घ्यायचं आहे. खरंच सुरुवात मग 2 मिनटं पॉज करून तुम्ही याला नोट डाऊन करू शकता म्हणजे मला पुढे चालायला. ओके ठीक. चलो आता नेक्स्ट पॉईंट. आता काय करणार आपण, ज्यावेळेस व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय त्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये जो फोर्स त्याला टुवर्ड दी सेंटर, त्याची डायरेक्शन टुवर्ड दी सेंटर ठेवण्यामध्ये मदत करतो, तो फोर्स जो असतो तो फोर्स कोणता असतो, तर त्या फोर्सचं नाव आहे, व्हेरी गुड, सेंट्रिपिटल फोर्स. मग इथे म्हणणार ड्यू टू सेंट्रिपिटल फोर्स, ड्यू टू सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स it the bob force, the bob is performing vertical circular motion, vertical circular motion. ठीक आहे. मग आता जे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय ते जर बघितलं तर याची डायरेक्शन कुठे आली, टेन्शन, टेन्शनच्याच डायरेक्शनला कोण आहे, तर टेन्शनच्या डायरेक्शनला आहे त्याच्यावाला सेंट्रिपिटल फोर्स, आणि सेंट्रिपिटल फोर्स आणि टेन्शनला कोण बॅलन्स करतंय, mg cos थीटा म्हणणार. बाय युझिंग इक्वेशन ऑफ मोशन, बाय युझिंग इक्वेशन ऑफ मोशन किती असेल, इक्वेशन ऑफ मोशन चला सांगा. व्हेरी गुड, mv²/r इज इक्वल टू किती असेल, टी मायनस किती येऊन जाणार आहे, mg मल्टिप्लाय बाय कॉस थीटा. ओके. आता हे ॲक्च्युअल इक्वेशन, आता दिस इज इक्वेशन 1. आता मी काय करतो, मला हे इक्वेशन भेटलं, ज्या इक्वेशनमध्ये mv²/r म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स आहे, या सेंट्रिपिटल फोर्समध्ये व्हेलॉसिटी आहे, इथं टेन्शन आहे, स्ट्रिंगमध्ये टेन्शन असणार आहे, तर ते मी स्ट्रिंगमधलं टेन्शन वेगवेगळ्या पोझिशनला मी फाईंड करू, इझिली बघू शकतो. त्यानंतर आहेत mg cos थीटा म्हणजे अँगल आहे, बरोबर. मग आता काय करू, पहिल्यांदा हा बॉब टॉप पोझिशनला त्याच्यावाली व्हेलॉसिटी किती असेल ते बघूया. ठीक आहे. सो हे इक्वेशन 1 झालं. आता याच्यामधील केस 1 घेतो किंवा पॉईंट म्हणतो मी त्याला, फर्स्ट पॉईंट, द बॉब इज ॲट पोझिशन ए, पोझिशन ए. आता याला म्हणलं आहेत बुकमध्ये अप्पर मोस्ट पोझिशन, याला म्हणलं आहे अप्पर मोस्ट पोझिशन. मी याला काय म्हणतो, बॉब इज पोझिशन ॲट पॉईंट, बॉब इज ॲट पोझिशन ए, त्याला म्हणतो मी टॉप पोझिशन. ठीक आहे. मग आता टॉप पोझिशनला जी व्हेलॉसिटी असेल ती असणार आहे व्हेलॉसिटी ॲट टॉप, ही असेल व्हेलॉसिटी ॲट बॉटम, ही असेल व्हेलॉसिटी ॲट हॉरिझॉन्टल. मग आता पहिल्यांदा व्हेलॉसिटी ॲट टॉप पोझिशन फाईंड करून घेऊ. मग ज्यावेळेस बॉब हा टॉप पोझिशनला असेल तर टॉप पोझिशनला काय होणार आहे बघा, तर हे जे टेन्शन असेल स्ट्रिंगमधलं टेन्शन ड्यू टू इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी, हे जे टेन्शन असणार काय आहे ते 0 असेल. सोपी गोष्ट आहे बघा. ज्यावेळेस बॉब इथं जाणार आहे त्यावेळेस टेन्शन काहीतरी रिलीज होणार आहे. का बरं, टॉप पोझिशनला पोहोचला, ग्रॅव्हिटी त्याच्यावरती ॲक्ट होते, टेन्शन त्याला खाली ओढणार आहेत. तसंच जर राहिलं तर ते मोशन नाही, ग्रॅव्हिटीमध्ये नाही येणार, तर ते ग्रॅव्हिटीमुळं त्याला काय होणार आहे, बॉबला तो खाली ओढणार आहे. मग टेन्शन ॲट टॉप पोझिशन किती घ्यायचं, 0. म्हणून मी कन्सिडर करतो टेन्शन ॲट टॉप पोझिशन किती आलेलं आहे, 0. हिअर इज. त्यानंतर थीटा इज इक्वल टू, थीटा किती असेल, ॲक्च्युअली मी कुठून सुरुवात केली ती पॉईंट बी पासून, कुठे गेला आहे पॉईंट एला. मग अँगल किती आला, 180 डिग्री. हा अँगल थीटा इज इक्वल टू किती आलेला आहे, 180 डिग्री.
मग पुढे काय करणार, सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1. मग चला याला इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करून देऊ. काय केलं, इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होऊन जातं बघा, mv² इज इक्वल टू टेन्शन किती आलं 0 मायनस mg मल्टिप्लाय बाय कॉस 180. आणि यू नो द व्हॅल्यू ऑफ कॉस 180. कॉस 180 किती असतो -1. म्हणजे किती आलं ते mv² इज इक्वल टू मायनस mg मल्टिप्लाय बाय -1. मायनस मायनस काय झाले प्लस. मग दोन्ही मायनस जर प्लस झाले तर इथं काय येऊन जाणार आहे mv². मला काय फाईंड करायचे आहे, व्हेलॉसिटी ॲट टॉप पोझिशन. म्हणून मी म्हणतो याला व्हेलॉसिटी ॲट टॉप पोझिशन. आता बुक्समध्ये याला ए म्हणलं आहे, व्हेलॉसिटी ॲट पोझिशन ए. ठीक आहे, मी एक काम करतो, बुकमधलेच नोटेशन यूज करतो. सो व्हेलॉसिटी ॲट पोझिशन ए, हिअर इज ऑल्सो व्हेलॉसिटी ॲट पोझिशन ए इज इक्वल टू मायनस मायनस काय झाले प्लस झाले. म्हणजे इथं किती असणार आहे mg. मास अँड मास गेट कॅन्सल. सो व्हेलॉसिटी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू असणार आहे r मल्टिप्लाय बाय g. म्हणजे व्हेलॉसिटी ॲट पॉईंट ए रूट ऑफ किती आली r मल्टिप्लाय बाय g, एवढी व्हेलॉसिटी आली. सो याला म्हणणार दिस इज द velocity at position A. एकदम इझी होतं. काय केलं, इक्वेशन 1 मध्ये फक्त टेन्शन 0 घेतलं. का टेन्शन 0 घेतलं, टॉप पोझिशनपासून आता मी सुरुवात करतोय. म्हणजे ऑब्जेक्ट कुठं गेला आहे, टॉप पोझिशनला. आता इथून आपल्याला चेक करायचं आहे मोशन अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. इथून काय चेक करायचं, मोशन अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. मग ग्रॅव्हिटी ॲक्ट झाली म्हणजे टेन्शन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स टेन्शनपेक्षा काय जास्त. ग्रॅव्हिटेशनल फोर्स टेन्शनपेक्षा जास्त असेल, टेन्शन काय होणार 0 होणार, त्याला खाली ओढणार. टेन्शन काय झालं 0. थिटा इज इक्वल टू किती आला 180 डिग्री. याला इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केलं, टेन्शन 0, कॉस 180 -1, मायनस मायनस काय झाले प्लस झाले. व्हेलॉसिटी ॲट पॉईंट ए भेटली रूट ऑफ rg. ओके, सो हिअर वी गेट व्हेलॉसिटी ॲट पोझिशन ए इज इक्वल टू असणार आहे रूट ऑफ rg. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला फक्त पोझिशन्स सांगितली असेल आणि पोझिशननुसार व्हेलॉसिटी तुम्हाला काय करायची आहे, सबस्टिट्यूट करायची आहे. टेन्शन घेऊ नका, याची DPP लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला फोर्स झालेली असेल. क्लिअर झालं सर्वांना, तुम्ही याला नोट डाऊन करू शकता. प्लीज कंप्लीट, व्हिडिओ पॉज करून कंप्लीट करा. ओके, आता हे झालं आहे असं मी कन्सिडर करतो. आता मी पुढं फाईंड करणार आहे, व्हेलॉसिटी झाली टॉप पोझिशनला. आता पुढे चालतो व्हेलॉसिटी ॲट बॉटम पोझिशन. डायरेक्ट मी बॉटम पोझिशनला येतो, बरोबर. सो नेक्स्ट व्हेलॉसिटी ॲट बॉटम पोझिशन. पहिल्यांदा मी 2 पोझिशन फाईंड करतो, नंतर हॉरिझॉन्टलला जातो. टेन्शन घेऊ नका, ही फक्त सध्या व्हेलॉसिटीपर्यंतच आलेलो आहे मी. सो नेक्स्ट आहे व्हेलॉसिटी ॲट बॉटम पोझिशन. सो सेकंड व्हेलॉसिटी किंवा a spherical ball is at position B. बुकमध्ये याला म्हणलं आहे लोअर मोस्ट पोझिशन, मी याला म्हणतो बॉटम पोझिशन. ॲट बॉटम. आता मला काय फाईंड करायचं, या ठिकाणी व्हेलॉसिटी किती असेल. हे तुमचं झालं असेल तर मी याला रफ करतो. प्रत्येक ठिकाणी डायग्राम काढायची गरज नाही, एकदा डायग्राम काढली भरपूर झाली. आता या ठिकाणी मला व्हेलॉसिटी फाईंड करायची. या ठिकाणी व्हेलॉसिटी फाईंड करायची. ही व्हेलॉसिटी असेल बॉटमला, म्हणजे पोझिशन कोणची आहे बी. म्हणजे आता मला काय फाईंड करायचं आहे, व्हेलॉसिटी ऑफ बी फाईंड करायची. मग ज्यावेळेस हा ऑब्जेक्ट ए पासून बी पर्यंत पोहोचला, मग हा ए पासून बी पर्यंत कशामुळे आला, ग्रॅव्हिटीमुळे. ग्रॅव्हिटीमुळे झालं काय, तर ज्यावेळेस हा पोझिशन एला होता त्यावेळेस या ठिकाणी याच्यावर काहीतरी पोटेन्शियल एनर्जी होती, जी पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम होती. पण ग्रॅव्हिटीमुळे त्याचं पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन झालं कायनेटिक एनर्जीमध्ये, बरोबर. म्हणजे इथं असेल पॉईंट पोझिशन एला टोटल एनर्जी आणि इथं असणारे पोझिशन बीला टोटल एनर्जी. या ठिकाणी कन्व्हर्जन झालं कायनेटिक एनर्जीचं, पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जीमध्ये. आणि ज्यावेळेस तो पोझिशन बीला पोहोचणार आहे त्या ठिकाणी त्याच्यावरची जी पोझिशन असेल ती असणार आहे त्याची टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी. मग म्हणणार आपण ही when spherical ball is perform the motion under effect of
ग्रॅव्हिटी इट exchange kinetic energy and असं म्हणू exchange between kinetic energy and potential energy. ओके, मग आता काय वापरूया, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरू. बाय युझिंग कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, बाय युझिंग conservation of energy, मग चला आता कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी वापरू. मग कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय असणार आहे, टोटल एनर्जी, पहिल्यांदा टोटल एनर्जी ॲट पॉईंट ए टू दी टोटल एनर्जी ॲट पॉईंट बी. मग टोटल एनर्जी काय असते, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. इथं घेणार आहे कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू असेल कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी प्लस असणार आहे पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट बी. झालं. मग आता पुढे घेऊ. कायनेटिक एनर्जी किती असते, हाफ ऑफ यम वेलॉसिटी ॲट पॉईंट ए स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी mg मल्टिप्लाय बाय एच ऑफ ए हाईट ॲट पॉईंट ए. पुढं असेल कायनेटिक एनर्जी हाफ ऑफ यम वेलॉसिटी ॲट पॉईंट बी स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी असणार आहे mg मल्टिप्लाय बाय हाईट ऑफ बी. आता समजून घ्या, वेलॉसिटी ॲट पॉईंट ए तुम्हाला माहिती आहे, वेलॉसिटी ॲट पॉईंट ए किती आली, रूट ऑफ आर जी, म्हणजे इथं असेल हाफ ऑफ यम मल्टिप्लाय बाय असणार आहे आर मल्टिप्लाय बाय जी रूट ऑफ आर जी ब्रॅकेट स्क्वेअर असेल. ओके, नेक्स्ट mg मल्टिप्लाय बाय हाईट. आता हे महत्त्वाचं आहे, हाईट ऑब्जेक्ट प्रोजेक्ट कुठून केलता, बी पासून कुठं गेला, ए पर्यंत, म्हणजे ही काय झाली त्याच्यावाली पोझिशनपासून 0 पासून इथपर्यंत ही ॲक्च्युअल त्याची हाईट झाली. ही सेंटर आहे, हा सेंटर आहे, हा सेंटर व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा आहे. पण ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट कुठून सोडला होता, पॉईंट बी पासून, म्हणजे पॉईंट बीला हाईट किती होती, 0. मग या ठिकाणी पॉईंट बीला हाईट किती आली, 0, कारण की सोडला कुठून, तुम्ही ऑब्जेक्ट कसा वरती फेकलाय, मग ही पोझिशन काय होती, 0. मग वरती कसा फेकला तुम्ही, याला असं ढकललं आणि हा इथून इथं पोहोचला. मग किती हाईट वरती आला, तर किती हाईट वरती आला म्हणजे त्याच्यावाली टोटल असेल रेडियस, ही असेल h इज इक्वल टू 2r, ही असेल h ऑफ a इज इक्वल टू 2r. क्लिअर झालं सर्वांना. हा असा परफॉर्म करतोय म्हणजे हा टॉप पोझिशनला पोहोचला. तर किती डिस्टन्स कव्हर केला, r प्लस आर म्हणजे 2r, म्हणजे हाईट ॲट ए किती आली, 2r इज इक्वल टू. झालं. ओके, व्हेरी गुड, सोपं होतं. आता पुढे चालूया. पुढं असणार आहे हाफ ऑफ यम मल्टिप्लाय बाय व्ही बी स्क्वेअर प्लस, तिथं फाईंड करायची मला वेलॉसिटी ॲट पोझिशन बी. ओके, आता हाईट ॲट बी बघा रे, हाईट ॲट बी किती असणार आहे, mg मल्टिप्लाय बाय, कोणाच्या लक्षात आलं असेल ती असेल 0. का बरं, तुम्ही ही ॲक्च्युअली इनिशियल पोझिशन नाही, मग इनिशियल पोझिशनला हाईट किती आहे, 0 आहे ना. तुम्ही म्हणशाल हाईट एस इज इक्वल टू आर, नाही, ही स्ट्रिंग लेंथ आहे, पण इथून तुमचं ॲक्च्युअल मोशन स्टार्ट होतं आहे, म्हणून ही हाईट ॲट पोझिशन बी किती आली, 0. मग हाईट ॲट पोझिशन किती आली, 0. क्लिअर झालं सर्वांना. ओके, मग आता सॉल्व करू ना. झालं. किती आलं, हे किती असणार आहे, mr अपॉन 2 प्लस असेल 2mgr इज इक्वल टू असणार आहे हाफ ऑफ व्ही बी स्क्वेअर प्लस काय आलं, 0. ओके, सगळ्या ठिकाणी यम काय होऊन जातो, कॅन्सल होऊन जातो. मग सगळ्या ठिकाणी यम ज्यावेळेस कॅन्सल होऊन जातो त्यावेळेस इक्वेशन येऊन जातं, किती असेल, rg अपॉन 2 प्लस 2gr इज इक्वल टू वेलॉसिटी ॲट पॉईंट बी स्क्वेअर अपॉन 2. हे असणार आहे 5/2, 2 आणि 2 काय होऊन जातो, कॅन्सल होऊन जातो, म्हणजे वेलॉसिटी ॲट पॉईंट बी आली किती होऊन जाते, वेलॉसिटी ॲट पॉईंट बी स्क्वेअर इज इक्वल टू असणार आहे 5rg. याला जर घेतलं तर व्ही बी इज इक्वल टू असणार आहे रूट ऑफ 5rg. ही भेटली वेलॉसिटी ॲट बॉटम पोझिशन. सो किती आली वेलॉसिटी ॲट बॉटम पोझिशन, रूट ऑफ 5rg एवढी. सोपं होतं, एकदम इझी होतं. काय वापरलं, फक्त कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी.
टोटल एनर्जी ॲट पोझिशन ए, टोटल एनर्जी ॲट पोझिशन बी, कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए, पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट ए, कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी, पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट बी, कायनेटिक एनर्जी हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर, पोटेन्शियल एनर्जी एम जी मल्टीप्लाय बाय एच, कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट बी हाफ ऑफ एम व्ही बी स्क्वेअर, पोटेन्शियल ॲट पॉईंट बी. फक्त काय फाईंड करायचं तुम्हाला, हाईट म्हणजे कुठून प्रोजेक्ट केलं तर पॉईंट बी पासून कुठे पोहोचला ए पर्यंत, हाईट किती आली 2r एवढी. त्यानंतर कुठून प्रोजेक्ट केलं तर बी पाशी, म्हणजे तिथं पोटेन्शियल एनर्जीचं ॲक्च्युअली कन्वर्जन झालं आहे कायनेटिक एनर्जीचं, म्हणजे ती हाईट किती आहे 0 आहे, तेच दाखवून सबस्टिट्यूट केलं. क्लिअर झालं सर्वांना. मग याच्यावरून आपल्याला व्हेलॉसिटी ॲट पोझिशन बी भेटली, किती आली √5rg एवढी. ओके ठीक. आता 2 व्हेलॉसिटीज भेटली. आता हे फाइंड केलं व्हेलॉसिटी ॲट टॉप पोझिशन, व्हेलॉसिटी ॲट बॉटम पोझिशन. पण व्हॉट इज द व्हेलॉसिटी ॲट पॉईंट सी अँड ॲट पॉईंट डी. काय असणार आहे व्हेलॉसिटी ॲट पॉईंट सी, जेवढी व्हेलॉसिटी पॉईंट सीला असेल सेम व्हेलॉसिटी ॲट पॉईंट डीला असणार आहे. का बरं, इथं सुद्धा वेट कुठं आलं त्याच्यावर डाऊनवर्डला, इथं सुद्धा वेट कुठं आलं डाऊनवर्डला, इथं त्याची रेडियस किती होती r एवढी, इथं ही रेडियस किती आहे r एवढी, इथं टेन्शन किती आहे t, इथं हे टेन्शन किती आहे t. टेन्शन, रेडियस, वेट आणि काय बदललं, फक्त व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलली, पण मॅग्निट्यूड म्हणजे जनरली काय बदलली, फक्त डायरेक्शन, पण मॅग्निट्यूड नाही बदलणार. म्हणजे या ठिकाणी आलेली व्हेलॉसिटी आणि या ठिकाणी आलेली व्हेलॉसिटी दोन्ही ठिकाणी काय असणार आहे, सेमच असणार आहे. म्हणून आपण घेऊया द स्पेरिकल पोझिशन किंवा द स्पेरिकल बॉब इज ॲट पोझिशन सी. Okay, and this is actually horizontal position. So hope so you are getting the idea about the horizontal positions, horizontal velocities, vertical velocities. आता हे दोन्ही कंडिशन तुमचे झाले असतील टॉपच्या आणि बॉटमच्या. तर आता मी याला रफ करतो, पॉज करून याला कंप्लीट करून घ्या. झाला असेल तर चला आता पुढे. सो नेक्स्ट आहे थर्ड पॉईंट. पॉईंट थोडासा मोठा आहे, तर तुम्ही थोडंसं कॉन्सन्ट्रेट करण्याची गरज आहे. So third point आहे a spherical bob is at position किंवा असं म्हणू is at horizontal position म्हणतो, horizontal position. मग चला आता हॉरिझॉन्टल पोझिशनला काय असेल, मग ज्यावेळेस तो बॉब हॉरिझॉन्टल पोझिशनला पोहोचणार त्यावेळेस सुद्धा काय होणार, तर ए पासून कुठं आला पॉईंट सी पर्यंत, म्हणजे एला काय असणार पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी, आणि या ठिकाणी सुद्धा पोहोचणार त्यावेळेस काय असणार आहे पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी. म्हणजे इथं काय झालं कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मग सिंपल वापरणार बाय युझिंग कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगते, तर पहिल्यांदा असेल टोटल एनर्जी ॲट पोझिशन ए इज इक्वल टू असणार आहे टोटल एनर्जी ॲट पोझिशन बी. मग टोटल एनर्जी ॲट पोझिशन ए किती असते, हाफ ऑफ एम व्ही ए स्क्वेअर प्लस एम जी एच ऑफ ए. माहिती आहे तुम्हाला कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट ए, पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट ए, इथं असणार आहे कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट सी आणि प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट सी. तुम्ही डी घेऊ शकता काय प्रॉब्लेम, तुम्ही सी घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम. ओके, इथं म्हणतो मी टोटल एनर्जी ॲट पॉईंट सी. आता तुम्हाला माहिती कायनेटिक एनर्जी ॲट पॉईंट व्हेलॉसिटी ॲट पॉईंट ए किती असती, सो हाफ ऑफ एम किती असणार आहे √r(g) ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एम जी मल्टीप्लाय बाय हाईट ऑफ ए किती आहे, हाईट ऑफ ए मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले r प्लस r किती असणार आहे 2r इज इक्वल टू हाफ ऑफ एम व्ही सी मला फाईन करायचं आहे प्लस एम जी मल्टीप्लाय बाय हाईट ऑफ सी किती, तर याच्यापासून किती हाईटवरती आहे, तर ही हाईट किती आहे r, म्हणजे ह्या पॉईंटला रेडियस बदलली का नाही, मग किती हाईटवरती आहे r एवढ्याच. सो हाईट ऑफ सी किती असेल r. बदलला आहे का तो, नाही कुठं आला फक्त तो इथून इथपर्यंत, म्हणजे किती डिस्टन्स कव्हर केलं त्यांनी, फक्त हाईट हाफ एवढं, म्हणजेच तो किती डिस्टन्स आला r एवढं, म्हणून ती हाईट ऑफ सी असेल r. क्लिअर झालं. ओके, मग आता सॉल्व करू. सॉल्व केल्यावर सगळ्या ठिकाणचा एम काय झाला कॅन्सल झाला, म्हणजे rg/2 प्लस 2rg इज इक्वल टू VC²/2 प्लस किती असणार आहे GR, याला इकडे घेऊन आलो. सो rg/2 प्लस 2rg मायनस rgच म्हणतो मायनस rg इज इक्वल टू VC²/2.
सो 2 - 1 किती असेल 1 असेल, म्हणजे Rg/2 प्लस किती असणार आहे Rg इज इक्वल टू Vc²/2 आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर हे 2 + 1 किती असेल 3, म्हणजे येऊन जाणार आहे 3Rg/2 इज इक्वल टू Vc²/2 आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर Vc इज इक्वल टू असणार आहे 3Rg. ही आली, दिस इज द वेलॉसिटी, दिस इज द velocity at position C, also at position D. मग आता ही वेलॉसिटी असेल पोझिशन C ला √3Rg एवढी आणि ही सुद्धा वेलॉसिटी असेल सेम √3Rg. याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं आहे, टेन्शन कॉम्पोनंट, रेडियस कॉम्पोनंट आणि वेट कॉम्पोनंटची डायरेक्शन काय सेम आहे म्हणून. ओके, ठीक आहे, पॉज करून तुम्ही याला कम्प्लीट करू शकता. ठीक आहे, आत्तापर्यंतचा हा पॉईंट पूर्ण तुम्हाला समजला असेल. आता यानंतर आता या व्हेलॉसिटीज आपण फाइंड केल्या, यानंतर याचा टेन्शन कॉम्पोनंट म्हणजे टेन्शन डिफरन्स किती असणार आहे आणि कॉन्झर्वेशन ऑफ टोटल एनर्जी कसा असेल हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, सो सगळ्यांना याच्यात काही व्यवस्थित प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. काही डाऊट असेल तर तुम्ही मला पर्सनल व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करू शकता आणि होमवर्क कंप्लीट करत चला. अजूनही बऱ्याच विद्यार्थ्यांचे होमवर्क कंप्लीट झालेले नाही. ओके, थँक्यू.